ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर संशय व्यक्त केलेला आहे। मात्र ब्लॅक बॉक्सद्वारे अपघाताचं खरं कारण हे समोर येईल। नेमका का अपघात झाला, नेमकं कारण काय होतं हे समजेल। मात्र सकाळी 8:45च्या दरम्यान हा अपघात झाला होता। फॉरेन्सिक टीमनं ब्लॅक बॉक्स हा ताब्यात घेतलेला आहे आणि या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून नेमकं कारण काय आहे अपघाताचं ते समोर येईल। 8:45च्या सुमारास विमानतळावर बारामती विमानतळावर विमान उतरत असताना काही अडचणी निर्माण झाल्या, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। त्यानंतर या विमानानं विमानतळाला एक राऊंड मारला। त्यावेळेस सिग्नल विमानाचा गेला होता, पुन्हा सिग्नल प्राप्त झाला, पुन्हा गेला आणि त्यानंतर 100 फुटावरून हे विमान जमिनीवर आदळलं, मोठा स्फोट झाला आणि त्यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला। तर अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। DGCA आणि फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी पाहणी केली गेली आहे। फॉरेन्सिक टीमकडून तांत्रिक बाबींचा तपास हा केला जातोय। अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। याबाबतचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूयात। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं खरं तर विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि याच विमानाचा जो क्रॅश झालेला आहे त्या घटनास्थळी DGCA आणि फॉरेन्सिक टीम खरं तर या ठिकाणी दाखल झालेली आहे। या फॉरेन्सिक टीम आणि DGCAचं आता खरं तर या अपघाताचं खरं तर विश्लेषण केलं जाणार आहे आणि याच्याच माध्यमातून या अपघाताची काय कारणं आहेत ती समोर येणार आहे। असं म्हटलं जातं की या ठिकाणी एकदा टेक ऑफ झालेलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याचा जो रनवे तो पुढे गेल्यामुळे या ठिकाणी पायलटने पुन्हा एकदा ते उडवलं गेलेलं विमान पुन्हा या विमानतळाच्या धावपट्टीच्या भोवती गिरट्या घालत होतं आणि ते पुन्हा एकदा या ठिकाणी लँड होण्यापूर्वीच या ठिकाणी त्याची दिशा भरकटली आणि तो कुठेतरी रनवेच्या बाजूला असणाऱ्या या खोलगट भागांमध्ये हे विमान खरं तर या ठिकाणी जे काही असे ते दुर्घटना झालेली आहे असं प्राथमिक स्वरूपात जरी घटना दिसत असली तरी दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सकाळपासून आतापर्यंत जनसमुदाय खरं तर या दादांच्या घटनेपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे आणि माझा दादा कशा आणि कोणत्या प्रकारात अपघातात मृत्यू पावला हे पाहण्यासाठी खरं तर प्रशासनाला वारंवार या ठिकाणी विनंती करावी लागते की जागा मोकळी करा, परंतु या ठिकाणी नागरिक किंवा कार्यकर्ते असेल ते येत नाहीये। कधी काळी असं म्हटलं जातं की मीडियापासून नॉट रिचेबल असणारे दादा जर मीडियासमोर आले नाही तर दादा नॉट रिचेबल आहे, परंतु आज त्यांच्या जीवनातून खऱ्या अर्थानं ते कायमचे नॉट रिचेबल झाल्याचं पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, बारामती। तर DGCA कडून या अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ही विद्याप्रतिष्ठान मैदानावरची दृश्य आहेत। सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांची दोन्ही मुलं या ठिकाणी आपल्याला दृश्यात दिसत आहेत। तर कार्यकर्त्यांकडून आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन सुद्धा घेतलं जात आहे।